नमस्कार, आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। लोहा तालुक्यातील माळाकोळी ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छता व विविध विकास कामांमध्ये मोठा सावळा गोंधळ असल्याचा गंभीर आरोप गावातील तरुणांनी केला असून ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभारामुळे संतप्त झालेल्या गावातील युवकांनी मागील 7 दिवसापासून स्वतः फावडे, टोपले व इतर साहित्य घेऊन गावातील रस्ते, नाले आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। गावात अनेक दिवसांपासून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला होता। नाल्यामध्ये साचलेला कचरा, अस्वच्छ रस्ते, दुर्लक्षित सार्वजनिक जागांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। याबाबत अनेकदा संबंधित प्रशासन, ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप युवकांनी केला आहे। याच पार्श्वभूमीवर गावातील तरुणांनी पुढाकार घेत स्वच्छता मोहीम सुरू केली। मागील 7 दिवसांपासून सकाळी आणि सायंकाळी युवक एकत्र येऊन गावातील नाल्यांची साफसफाई, रस्त्यावरील कचरा हटवणे तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती करत आहेत। या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात युवकांचे कौतुक होत असून त्यांच्या सामाजिक बांधिलकीची चर्चा सुरू आहे। मात्र ग्रामपंचायत संबंधित यंत्रणांनी करावयाचे काम युवकांना करावे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान गावातील सर्वच व्यवस्था भ्रष्ट झाली असून सामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा गंभीर आरोप काही युवकांनी केला आहे। ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून गावातील स्वच्छता व विकास कामांबाबत पारदर्शकता आणण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। आता संबंधित प्रशासन व ग्रामपंचायत याबाबत काय भूमिका घेणार याकडे माळाकोळी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। गजानन दांगटे, संपादक, आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह। ग्रामपंचायत माळाकोळी लोहा तालुक्यात असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात प्रसिद्ध म्हणून ओळखलं जातं। तरुण मंडळांनी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे। काय नेमकं कारण आहे, काय नेमकं उपक्रम आहे? आमचं गाव माळाकोळी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड। या गावची ओळख फक्त जिल्ह्यात नसून, महाराष्ट्रात नसून, पूर्ण भारतामध्ये, पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये आहे। माळाकोळी गावला मिनी दुबई असं ओळखले जाते। पण नशीब आमचं का आज तुमच्यासारखे पत्रकार बांधव आमच्या माळाकोळीला अशा पण काही गोष्टीसाठी भेट द्यायला येतील, हे आम्हाला थोडं खूप वाईट वाटते। कारण का येथील ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि पूर्ण सिस्टीममुळे युवा पिढीने पूर्ण गावची नालेसफाई करण्याचा निर्धार घेतलेला आहे। त्यामध्ये लहान एक 8-9 वर्षाच्या मुलापासून ते 40 वर्ष 45 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सुद्धा आम्हाला पूर्ण श्रमदान करत आहेत। तुम्ही म्हणता की भ्रष्ट कारभार झाला किंवा पाहिजे तसं काम झालेलं नाही, तर नेमकं ते स्वच्छता नाही, लोकांना घरकुल पाहिजे त्या लोकांना घरकुल भेटलेले नाही, तर आपण पाहिले की लोकांच्या घरात पाणी चाललंय, तर कोणाला दोष देणार? दोष सिस्टीमला पण देणार आणि जनतेला पण देणार। असं झाले की या तालुक्यामध्ये आहे ना, संपूर्ण गावामध्ये असं केले की फक्त पैसे घ्यायचे आणि मतदान करायचं। त्यामुळे आमच्या गावचा कुठंतरी एक विकास खुंटलाय असं आम्हाला वाटते। आपण असं बोललात, आता मला सांगा, तुम्ही खूप गाव डेव्हलप आहे आपलं, असं बोललं जातं की मिनी दुबई आहे, म्हणजे आपल्या इथं खूप मोठी यात्रा भरते आणि आर्थिकदृष्ट्या गावाला खूप स्ट्रॉंग बोललं जातं। मग एवढा मोठा गावाची चर्चा असेल तर ऍक्च्युली बेसिकला असं का व्हायला? आमच्या गावला आमदार साहेबांनी पहिलंच टाकून दिलेलं आहे। जिल्ह्याचे खासदार, आमचं गाव बॉर्डरवर असल्यामुळं लातूर जिल्हा येईल का नांदेड जिल्ह्याचा खासदार येईल आम्हाला हेच माहीत नाही। आतापर्यंत आमच्या गावामध्ये कुठलाही लातूरचा नाही ना नांदेडचा नाही, कुठल्याच खासदार साहेबांनी भेट दिलेली नाही। त्यामुळे आमच्या गावाला निधीचाच कुठला काही अभाव आहे आणि गावावरती डोंगरावरती असल्यामुळे आम्हाला पाण्याची तर एवढी बेकार हाल आहे की आता एक 42 कोटी रुपयाची काहीतरी सिस्टीम आली होती, भ्रष्टाचाऱ्यांनी सगळी जाळून खाक करून टाकली। आता गल्लीत कुठेही तुम्ही जर फिरताल तर तुम्हाला पूर्ण घरामध्ये पाणी नालीचं दिसल आणि त्याच्यामुळे त्यांच्या सांडपाण्याच्या सुद्धा ठिकाणी ते नालीचं पाणी जाऊन बसले। शिक्षणा बाबतीमध्ये म्हणजे सर्वजण एज्युकेटेड लोक आहेत किंवा तरुण मुलं आहेत, तर आपल्याला म्हणजे माहितीचा अधिकार घेऊ शकता, आपण कायदा हातात घेऊ शकता, आपल्याला एखादी माहिती पाहिजे तर आपण माहिती घेऊ शकता। तर आपल्या तरुणांनी असं काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला? त्या सर्व गोष्टी करण्याच्या अगोदर आम्ही असं ठरवलं की आपण काहीतरी अगोदर कृतीतून करून दाखवणं किंवा गावाला जागरूक करणं हे गरजेचं आहे। त्यामुळे एक आक्रोश म्हणून किंवा एक ह्या सर्व सिस्टीमच्या विरोधात आम्ही एका कुठल्या तरी ग्रामसेवकाला, सरपंचाला किंवा ग्रामपंचायत सदस्याला दोष नाही देत। आमचा हा रोष पूर्ण सिस्टीम पर्यंत आहे। BDO असतील, तहसीलदार असतील, हे सगळे भ्रष्टाचारामध्ये कोणी एक नसतं, हे सगळे लोक यांची साखळी असते। मग ह्या लोकांनी आजपर्यंत माळाकोळीला अलिप्त का ठेवलं? प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार का होत आला? कोणी का बोललं नाही ह्याच्याबद्दल? आताचे तत्कालीन कोणी सरपंच असतील किंवा हे असतील, अशा गोष्टी नाही। अगोदर 20 वर्षापासून का झाल्या नाही त्या गोष्टी? मग ह्या गोष्टीचा रोष निर्माण होत आम्ही ह्या कृतीमध्ये उतरलो।
ह्या गोष्टीनंतर आम्ही अजून वृक्षारोपण करताल, गावाची इतर साफसफाई करताल आणि मग नंतर आम्ही माहितीचे अधिकार असतील, RTI असतील, या लोकांना जाब विचारणं असतील, अशा गोष्टीकडे आम्ही हळूहळू वळू. हे स्वच्छता जे आपण काम हाती घेतलंय, अभियान हाती घेतले, किती दिवसापासून चालू आहे? आजचा कितवा दिवस आहे? मागच्या 7 दिवसापासून आम्ही हे गावातील पूर्ण नाले सफाईचं काम हाती घेतलेलं आहे आणि याच्यानंतर आम्ही वृक्षारोपणाचं सुद्धा काम हाती घेणार आहोत. त्याच्यानंतर गावचा जो साठवण तलाव आहे त्याचं सुद्धा साफसफाईचं आम्ही काम हाती घेणार आहोत. आणि कालच आम्ही गावातील ग्रामसेवक व लोह्याला जाऊन BDO साहेब यांना सुद्धा हे निवेदन देण्यात आलेले आहेत. आम्ही सर्व गोष्टीचा माहितीचा अधिकार मागितले, 5 वर्षातील सर्व विकास कामांचा ऑडिट मागितलं, हिशोब मागितलाय आणि ह्या गोष्टीला वेळ लागेल. आता आपण तरुण पूर्ण एकत्र आलात, आपल्याला हे जे उपक्रम राबवलं स्वच्छता अभियान ते कौतुकास्पद आहे. तुमचं बरेच ठिकाणी कौतुक पण होत आहे, पण आपल्याला असं वाटलं नाही का की ज्येष्ठांना आपण एखादी बैठक घ्यावी, मग मीडिया यावं? तर शेवटी गावचा प्रश्न आहे. नाही सर, कसं आहे, आम्ही पहिल्यांदा सर्व तरुण एका जागी आलो. 2-3 जे आमचा उपक्रम चालू झाला त्या दिवसापासून आमचं ध्येय एकच आहे की पहिल्यांदा सर्व गावातील तरुण एका जागी यावे आणि मग मोठ्या वरिष्ठांना सोबत घेऊन चलावं. येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होणार आहेत, तर असं काय तरुणांचं म्हणजे इच्छा आहे का, किंवा असं काय नियोजन आहे का की पूर्ण तरुण मंडळीच पूर्ण सिस्टम तयार करणार? हो सर, नक्कीच. कारण की कुठेतरी जे राजकारणी लोक आहेत, जुने म्हणा नवे म्हणा येणारे, तर त्यांनी कुठे ना कुठेतरी थोडासा बहुत भ्रष्टाचार केलेलाच आहे. त्यामुळे आम्ही असं तरुण पिढीनं ठरवले की भविष्यात ग्रामपंचायतला तरुण पिढीची गरज आहे. त्यामुळे आम्ही निश्चितच आमचा आहे प्रयास.